नमस्कार. आज आपण शरीराला ऊब देणारं, ऊर्जा देणारं, थकवा घालवणारं आणि अंगातली कणकण घालवणारं अतिशय पौष्टिक असं हुलग्याचं किंवा कुळथाचं मांडगं बनवणार आहोत, किंवा यालाच आपण सूप देखील म्हणू शकता. तर कसं बनवायचं हे मांडगं ते आता आपण बघू. तर हे पौष्टिक असं मांडगं बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो कुळीथ किंवा हुलगे हे भाजून घेतलेले आहेत. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती खमंग असे हे हुलगे भाजून घ्यायचे. बघा, हलकेसे डाग पडलेत आणि आपण आता गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर हे थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून आणायचे, किंवा गिरणीत दळून देत नाही बऱ्याच ठिकाणी. तर अशा वेळेला आपण मिक्सरला हे हुलगे बारीक करायचे आणि पिठाच्या गाळणीने पीठ गाळून घ्यायचे. त्यानंतर 3-4 चमचे मी इथे हुलग्याचं पीठ घेतले आणि ते अगदी सरसरीत असं पीठ भिजवून घ्यायचे. आपण धिरड्याला ज्याप्रमाणे भिजवतो अगदी तसं सैलसर हे पीठ भिजवून घ्यायचे. त्यानंतर लसूण, जिरं, लाल तिखट आणि कोथिंबीर हे सुद्धा आपण छान ठेचून घ्यायचे. आता खलबत्त्यामध्ये आपण मिक्सरला जरी काढलं तरी चालेल. आणि लाल तिखटाच्या ऐवजी आपण लाल सुकलेल्या ज्या मिरच्या असतात त्या घातल्या तरीही हे मांडगं अतिशय छान लागतं. तर बघा, आपला हा ठेचा तयार झालेला आहे, तो काढून घेऊ. बघा, अगदी बारीक नाही किंवा खूप जाडसर नाही, आणि ठेचल्यामुळं त्याची चव अजूनच छान लागते. तर आता आपण भांडं घेतलं, गॅस चालू केला आहे आणि आता भांड्यामध्ये तेल घालून घेऊ फोडणीसाठी. लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपल्याला तेल लक्षात येत नाही, पण मी खूप जास्त न घालता कमीच तेलामध्ये हे सूप बनवणार आहे. तर आपण जिरं छान फुलले, त्यात आता हा ठेचा घालून घेऊ आणि छान परतून घेऊ. बघा, ठेचा परतून झालेला आहे. आता आपण खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते विसळून घेतलं आणि त्यात टाकलं. त्यानंतर 1 तांब्या म्हणजे साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी आपण पुन्हा यात घातलेलं आहे. आता जे आपण हुलग्याचं पीठ भिजवलेलं आहे, तर ते हुलग्याचं पीठ आपल्याला यात घालून घ्यायचं आहे. अगदीच खूप उकळी फुटू द्यायची नाही, कारण उकळी फुटलं टाकले तर त्याचे गाठी होतात, आणि म्हणून गरम पाणी झालं ना आपण त्यात हुलग्याचं पीठ कालवून घातलेलं आहे. आता यात आपण कोथिंबीर घातली आहे. आता छान उकळी फुटलेली आहे. आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर आणखी 5 मिनिट आपण हे मांडगं छान शिजू देऊ, म्हणजे चवीलाही छान लागतं. तर बघा, आपलं हे मांडगं अगदी मस्त झाले पिण्यासाठी. खूप दाटसर नाही किंवा खूप सैलसर नाही. तर आपलं हे मांडगं आता पिण्यासाठी अगदी रेडी आहे. हे मांडगं शक्यतो संध्याकाळच्या जेवणात घेतलं जातं, आणि त्यामुळे सर्दी, खोकला किंवा अंग कणकण करत असेल तर त्यातही आराम पडतो. तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा, आणि माझी ही रेसिपी, ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.